कुरकुरीत, खुसखुशीत, पांढरं शुभ्र बटाटा वेफर्स सगळ्यांना आवडत असतात. पण काय होतं, बटाटा वेफर बनवताना ते एकतर काळे पडतात किंवा ते खुसखुशीत न होता एकदम कडक होतात. तुरटीचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याची चव जी असते ती एकदम अशी उग्र आणि वास येतो त्यातनं, अशी लागते. आज आपण परफेक्ट असे इथे बटाट्याचे वेफर्स कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहे. उन्हाळी वाळवाने एकदा बनवलं की वर्षभर आपण इथे खाऊ शकतो. त्यामुळे बनवताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बनवायचं असतं. आता वेफर्स बनवण्यासाठी बटाटा नवीन घ्यायचा आहे. जो बटाटा मार्केटमध्ये आपण घ्यायला गेलो की नवीन ताजा फ्रेश असा बटाटा दिसतो, जो एकदम फ्रेश असतो. त्यावरती अशा मातीच्या रेघा रेघा असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाटा सुकलेला अजिबात नसतो. तर इथे बटाटा आपल्याला गोल आणि मोठा घ्यायचा आहे. आता हा बटाटा ओळखायचा कसा ताजा, तर इथे तुम्ही बघू शकता ह्या अशा ज्या रेषा दिसतात आहे खरबरीत, त्या बटाट्यावरती म्हणजे तो बटाटा जवळजवळ 8 एक दिवस शेतातनं काढलेला पाहिजे. असा बटाटा आपल्याला वेफर्ससाठी घ्यायचा, ज्यामुळे आपले वेफर्स पांढरं शुभ्र तर होतात पण एकदम खुसखुशीत होतात. शक्यतो आणि बटाटा गोल घ्यायचा आहे आणि मोठा घ्यायचा आहे. बटाटा तासभर अगोदर पाण्यामध्ये घालून ठेवायचा, म्हणजे चांगला त्याला असा कडकपणा येतो, ज्यामुळे वेफर चांगले पडतात. त्यानंतर स्वच्छ धुवायचं आणि मग बटाट्यावरची साल आपल्याला इथे काढून घ्यायची. तर या पद्धतीने मी इथे 4 किलो एवढे बटाटे मी इथे घेतलेले, स्वच्छ साल काढून घेतलेले. पाण्यामध्ये साल काढली की बटाटा पाण्यामध्येच घालायचा, असं ओपनली ठेवायचं नाही. आता इथे मी किसणी घेतलेली वेफर्स पाडण्याची, जी ॲडजस्टमेंट करण्याची, जेणे आपल्याला वेफर्स पातळ करता येतात, जाड करता येतात. शक्यतो वेफर जास्त असे पातळ कागदासारखे करायचे नाही, तर थोडेसे ते जाड ठेवायचे. जसे आपण विकतचे घेतो अगदी ते जाड असतात, खाताना खाल्ल्यासारखे वाटतात, असे वेफर्स आपल्याला इथे हवे. आता वेफर्स पाडताना पाण्यामध्येच वेफर्स पडले पाहिजे. असे ओपनली कोरड्यावरती वेफर्स अजिबात करायचं नाही. त्यासाठी काय करायचं आहे, एक मोठी परात घ्यायची, त्यामध्ये पाणी घ्यायचं आणि मग आपल्याला पाण्यामध्येच वेफर्स किसून घ्यायचे. म्हणजे वेफर्स किसला की तो पाण्यातच डायरेक्ट गेला पाहिजे, म्हणजे वेफर्स काळा पडत नाही, लाल पडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बटाट्याचा जो टार्च असतो तो पाण्यामध्ये लगेच निघाला जातो. इथे बघू शकता या पद्धतीने आपण वेफर्स करून घेतलेले. आता वेफर्स करून घेतलं की काय करायचं आहे, जवळजवळ तुम्हाला 4 किंवा 5 पाण्याने चांगले वेफर्स धुवून घ्यायचे. इथे कोणतेही धुवून घेण्यामध्ये चिंगोशी करायची नाही किंवा वेळ वाचवायचा नाही. तर इथे धुवून घ्यायचं आहे, पाणी भरपूर वापरायचं धुवायला आणि 5व्या वेळेस धुवून घेतल्याच्या नंतर तुमचं जे पाणी वेफर्समध्ये तुम्ही घालणार आहे ते या पद्धतीने निव्वळचंग दिसलं पाहिजे. आता इथे एकदम छोटा तुरटीचा खडा घेतलेला आहे. 4 किलो बटाट्यासाठी एवढासाच मी खडा घेतलेला आहे. याच्यापेक्षा जास्त घेऊ नका, कमी घ्या वाटलं तर, पण जास्त घेऊ नका. जर तुम्ही बटाट्या वेफर्समध्ये जास्त तुरटी घातली तर बटाट्याच्या वेफर्सला असे पांढरे पांढरे डाग पडतात आणि बटाट्याच्या वेफर्सला कालांतराने एक वेगळा वास येतो, ज्याची चव एकदम बेचव लागते. रात्रभर मी वेफर्स पाण्यामध्येच ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी करताना ते पाणी जे आपण तुरटीचा खडा घातलेला आहे ते पाणी फेकून द्यायचं, परत वेफर्स 2 पाण्याने धुवून घ्यायची. ही काळजी मात्र आपल्याला वेफर्स बनवतानाच घ्यायची आहे. त्यानंतर पातेल्यामध्ये भरपूर पाणी उकळायला घातलेले, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाण्याला उकळी येईपर्यंत थांबायचं. एकदा पाण्याला उकळी आली अशी खळखळून की त्यामध्ये वेफर जे ते असे निथळून यामध्ये घालायचे. पाण्यासकट घालायचे नाही, नाहीतर काही काय करतात पाण्यासकट डायरेक्ट वतछान. पण नाही घालायचं, निथळून घालायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि आता शिजवून कसं घ्यायचं, बऱ्याच जणींचं काय होतं, कन्फ्युजन होतं शिजवताना. जास्त हा वेफर्स आपल्याला शिजवायचा नाही, जेणेकरून त्याचा गाळ होईल. किती शिजवायचं आहे, 60 ते 70% एवढं आपल्याला वेफर शिजवून घ्यायचं आहे. तसं नाही कळलं तर पाण्याला हलकीशी अशी उकळी फुटली की गॅस इथे बंद करायचा आणि डायरेक्ट वेफर्स आपल्याला इथे निथळून काढून घ्यायचे. तर इथे बघू शकता बोटाने असे धरलं की आपला वेफर्स तुटतोय सहज, म्हणजे आपला वेफर्स शिजला गेलेला आहे. पाण्याला हलकीशी अशी बुडबुड्या आलेल्या आहे, म्हणजे उकळायला आलेलं आहे. तर इथे आपल्याला
पाण्यातून वेफर्स झाऱ्याने व्यवस्थित निथळून काढून घ्यायचे या पद्धतीने. जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचं नाही, कारण नंतरनं जेव्हा आपण पाण्यातून वेफर्स काढून घेतो तेव्हा सुद्धा ते गरम असल्यामुळे त्याची शिजण्याची जी प्रक्रिया आहे ती चालू राहते. आता इथे मी सावलीलाच वेफर्स वाळून घेते. उन्हाचा तडाखा खूप असतो. एवढ्या उन्हामध्ये एवढे वेफर्स वाळत घालायला खूप वेळ लागतो. डोकं तापतं. काय करायचं, फॅन खाली एखादा आपला कॉटनची साडी असते, ती साडी चांगली अंथरून घ्यायची. त्यावरती वेफर्स असे शेजावरती वाळत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही मात्र हे उन्हाला घालू शकता. पण ऊन मात्र एक दिवस आवर्जून वेफर्सला द्यायचं आहे, कारण आपण वर्षभराचे साठवणीचे हे वाळवणाचे पदार्थ बनवत असतो. उन्हाचा एकदा तरी तडाखा त्या वाळवणाला भेटलाच पाहिजे, म्हणजे आपले टिकतात. तर इथे आपण वाळवून घेतलेले आहे. आता फॅन चालू आहे. आता तुम्ही तिसऱ्या दिवशी बघू शकता, उन्हाला एक दिवस वाळवून घेतलेले, छान वाळले गेलेले, पांढरं शुभ्र झालेले, लाल अजिबात पडलेले नाही आहे आणि काळे सुद्धा पडलेले नाही. आता इथे मी तळून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तेल गरम करायला ठेवलेले, पहिले घालून बघितलं तेल व्यवस्थित तापले का, तर चांगलं तापलेले. नंतर थोडी थोडी वेफर्स घालून घ्यायचे. बघू शकता छान असे फुलतात, ते पांढरं शुभ्र असे, लाल वगैरे काळे वगैरे अजिबात पडत नाही. तर अशा पद्धतीने आपण इथे 4 किलो बटाट्यांचे छान पांढरं शुभ्र खुसखुशीत काळे न पडणारे, लाल न पडणारे वेफर्स कसे बनवायचे ही रेसिपी बघितलेली. वाळवणातला पदार्थ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा या छोट्या छोट्या टिप लक्षात ठेवून वेफर्स केले तर तुमचे सुद्धा वेफर्स अजिबात फेल जाणार नाही. आता इथे बघू शकता डबल असा वेफर्स वाढलेला आहे आणि खुसखुशीत झाला आहे की सहज हाताने तुटतो.